घाटकोपरमध्ये सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेनं अत्यंत आक्रमकपणे आंदोलन केलं। घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ भैयाजी जोशींच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी भैयाजी जोशींवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेली आहे। घाटकोपरला जे भैया जोशी आहेत RSSचे कार्यकर्ते, त्यांनी जे देश निर्माण होणारं वक्तव्य केलं आहे, त्या वक्तव्याचा आम्ही प्रथम निषेध करतो आहोत। जर या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये सर्व धर्माची लोक राहतात आणि मराठी भाषा ही प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा आली पाहिजे या मताची मी आहे। मराठी भाषेला दर्जा हा दिलाच पाहिजे। हे BJPचे कार्यकर्ते जर असे म्हणत असतील तर हे साफ चुकी आहे, कारण त्याच्या पाठीमागे मोठं षडयंत्र रचलेलं आहे, कारण त्यांना आज मुंबई महानगरपालिका काबीज करायची आहे। जे भैयाजी जोशी यांचं जे वक्तव्य आहे हे अतिशय चुकीचं आहे आणि आज ही मराठी भाषेचा अपमान आहे। हा मराठी भाषेचा अपमान आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पदाधिकारी असू देत किंवा सामान्य शिवसैनिक असू दे किंवा मराठी माणूस असू दे, हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही। घाटकोपरची भाषा ही मराठी आहे, मराठी नाही तर मुंबईमधून येणारे जी लोक आहेत त्यांनी मराठी भाषा बोलायलाच पाहिजे, बोलायची गरज नाही। हे जे त्यांचं वक्तव्य एकदम चुकीचं आहे। हे ठरवणारे तुम्ही कोण? आम्ही तुमच्या या वक्तव्याला आम्ही पूर्णपणे निषेध करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।